नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RW अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। मी होमराज लोणबले। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरशातील प्रतिमा, आरशातील प्रतिबिंब याच्यावरील काय काय क्वेश्चन बनवू शकतात आणि ते प्रश्न कशा प्रकारे सोडवायचे आणि कमीत कमी वेळामध्ये कसे सोडवायचे याच्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण आरशातील प्रतिमा कशा प्रकारे बनत असते, काय काय बदलत असते आणि कशा प्रकारे ती प्रतिमा ओळखायची याच्याबद्दल आपण माहिती पाहिलेली होती आणि तुम्हाला सांगितलं होतं की ए पासून तर झेड पर्यंत तुम्हाला स्वतः अल्फाबेटची आरशातील प्रतिमा बनवून पाहिजे आहे आणि काही प्रश्न तुम्हाला होमवर्कमध्ये पण दिलेले होते। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, जवाहर नवोदय विद्यालय या विद्यालयामध्ये प्रवेश घेण्याकरिता जी पूर्वपरीक्षा होत असते त्याकरिता जो काही सिलेबस आहे, मॅथ आणि रिझनिंग आणि जो मराठीचा जो सिलेबस आहे तो पूर्णपणे आपल्या यूट्यूब चॅनलवर फ्री आहे। आपण फ्रीमध्ये व्हिडिओ टाकणार आहोत। हे जे तुम्ही व्हिडिओ पाहता याच्यासाठी तुम्हाला कसल्याही प्रकारची फी लागणार नाही। तरी तुम्ही जर नवीन असाल या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा जेणेकरून गरजू मुलांचा फायदा होईल। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ न घालवता आपण आपल्या प्रश्नाकडे वळू। समजून घ्या सावकाश। तुम्ही जर प्रयत्न केले, समजून घेतले तर नक्कीच तुम्हाला या परीक्षेमध्ये यश येईल। ठीक आहे, चला तर आधी तुम्हाला थोडक्यात मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगितलीच होती, तरी पण मी पुन्हा एकदा थोडक्यात आरशातील प्रतिमेबद्दल माहिती सांगतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आरशातील जी प्रतिमा आहे, आरशातील प्रतिमेमध्ये आरशातील प्रतिमा जेव्हा बनत असते तर आरशातील प्रतिमा बनत असताना कधीच विद्यार्थी मित्रांनो वरची आणि खालची बाजू बदलत नसते। आकृतीची असो, एखाद्या अल्फाबेटची असो किंवा नंबरची असो, वरची आणि खालची बाजू हे जशाच तशी असते, फक्त डावी आणि उजवी बाजू बदलत असते। म्हणजे डावीकडे जो भाग असेल तो उजव्या साईडला जातो आणि उजवीकडे जो भाग असेल तो डाव्या साईडला जातो। उदाहरणामध्ये बघा असं असते की मी म्हटलं की पी आहे, पी हा अल्फाबेट आहे। याची जर आपल्याला आरशातील प्रतिमा काढायची आहे आणि आरशाच्या प्रतिमेसाठी काय चिन्ह असतो तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला चिन्ह दिलेलं असेल, आपण समजून जायचं की आरशातील प्रतिमा काढायची आहे। मग पी काढायचं आहे, पी ची आरशातील प्रतिमा काढायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो वरची आणि खालची बाजू जशाच तशी राहणार आहे, फक्त हे जे उजव्या साईडची बाजू आहे आणि ही डाव्या साईडची बाजू ही बदलणार आहे। मग काय होईल तर जे उजव्या साईडची बाजू डाव्या साईडला जाईल आणि डाव्या साईडची बाजू उजव्या साईडला जाईल, म्हणजे अशा प्रकारे पी बनेल। विद्यार्थी मित्रांनो बघा, वरच्या साईडला गोल राऊंड आहे, वरच्या साईडला गोल आहे आणि ही दांडी खाली आहे, दांडी खाली तुम्हाला जशाच तसं दिसत आहे। फक्त काय झालेलं आहे ही उजव्या साईडची बाजू डाव्या साईडला आली आहे आणि डाव्या साईडची बाजू उजव्या साईडला आलेली आहे। अशा प्रकारे काय होतो तर आरशातील प्रतिमेमध्ये टॉप बॉटम म्हणजे खालची आणि वरची बाजू जशाच तशी राहणार, फक्त डावी बाजू ही उजवीकडे जाणार आणि उजवी बाजू हे डावीकडे जाणार। अशाच प्रकारे तुम्हाला काय संपूर्ण आकृती असो किंवा नंबर असो किंवा अल्फाबेट असो यांची तुम्हाला आरशातील प्रतिमा काढायची आहे। आणि एक महत्त्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो की हा जो तुम्हाला चिन्ह दिसेल, सिंबल दिसेल, हा आरशाची प्रतिमा, एखाद्या आकृतीची आरशाची प्रतिमा किंवा एखाद्या अल्फाबेटची आरशाची प्रतिमा काढण्यासाठी हा चिन्ह दिसते। आणि महत्त्वाची गोष्ट की या आरशाजवळ जो भाग असेल तो प्रतिमा जिंकल्यानंतर पण आरशाजवळ जाईल। म्हणजे विचार बघा, इथे दिलाय तुम्हाला जसं पी होता, पीच्या ह्या आरशाजवळ हा गोलवाला भाग आहे, मग हे प्रतिमा बनल्यावर हा गोलवाला भाग त्याच्या जवळच राहील। एखादा अल्फाबेट आरशाच्या जवळ आहे तो जवळच राहील, दूर जाणार नाही, जो दूर आहे तो दूरच जाईल। ठीक आहे, अशा प्रकारे थोडक्यात तुम्हाला माहिती सांगितली। त्याच्यानंतर आपण प्रश्नाकडे वळू। याच्या आधी सविस्तर माहिती तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली होती। ठीक आहे, चला हे थोडक्यात माहिती सांगितली। चला तर त्यानंतरचा बघा व्हिडिओ प्रश्न पाहू। बघा हा पहिला प्रश्न आहे, बघा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हा प्रश्न सोडवायचा तुम्हाला अशा प्रकारचेच प्रश्न येणार आहेत पेपरमध्ये। बघा हे काय आहे, ही प्रश्न आकृती आहे, ही प्रश्न आकृती आहे आणि हे तुम्हाला इथं आरशातील प्रतिमा काढण्यासाठी तुम्हाला दिलेलं आहे। ठीक आहे, चला आरशातील प्रतिमा आणि तुम्हाला ह्या उत्तर आकृती 4 दिल्या आहेत। यांच्यामधून एक आकृती शोधून तुमच्याकडे जे आन्सर शीट मिळणार आहे त्या आन्सर शीटवर तुम्हाला गोल रंगवायचा आहे। चला आता बघूया काय करायचं आहे। तुम्हाला हे माहिती आहे, बघा आपली जे सोडण्याची पद्धत आहे ते काय असणार आहे तर आपण बरोबर उत्तर शोधणार नाही तर काय करणार, चुकीचे काय आहेत ऑप्शन, हे चुकीचे तुम्हाला पर्याय दिले आहेत, याच्यामधला चुकीचा पर्याय कोणता आहे ते शोधणार आहोत। म्हणजे आपोआप तुमचा जो करेक्ट आन्सर असेल तो येणार आहे। बघा कसा करायचा, चुकीचा शोधायचा आहे। म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं बी आहे,
बी जर आपण आरशातील प्रतिमा काढली, बी ची जर उलट व्हायला पाहिजे, अशा प्रकारे डी व्हायला पाहिजे. कुठं कुठं अशा प्रकारे आहे, इथं आहे, इथं आहे, पण इथं जशाच तसं आहे, म्हणजे हा आन्सर होऊ शकत नाही तुमचा. ते बदलायला पाहिजे, बदललाच नाही, हा चुकीचा आहे. आणि हा इथं बी आहे पण हाही चुकीचा आहे. त्याच्यानंतर बघा तुम्हाला पटकन पाहायचं आहे की काय बदललं. त्यानंतर बघा ई आणि एन, हे पण बघा ई असा व्हायला पाहिजे आणि एन जो आहे एन हा असा व्हायला पाहिजे, एन हा असा व्हायला पाहिजे. पण बघा याच्यामध्ये काय झालं, ई आणि एन जशाच तसा आहे, म्हणजे हा पण चुकीचा झालेला आहे. तुमचा आन्सर काय असेल, हा असेल. म्हणजे तुम्ही बरोबर आन्सर न शोधलाय तरी पण तुमचा आन्सर येईल कसा, तर चुकीचे आन्सर सुद्धा तुमचा उत्तर बरोबर आपोआप निघेल. ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे. याच्याने काय होईल विद्यार्थी मित्रांनो, की तुम्ही तुमचा आन्सर चुकण्याचे चान्सेस कमी राहणार. ठीक आहे, चला समजून घ्या. एकदा नाही समजलं, दोनदा व्हिडिओ बघा, हळूवार बघा, समजून घ्या. हे ट्रिक तुम्हाला नक्कीच फायदेमंद असेल आणि तुम्हाला आमचे जे व्हिडिओ आहेत या व्हिडिओचा या नवोदय विद्यालयाची जी पूर्व परीक्षा असते त्याच्यामध्ये नक्कीच फायदा होईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जे काही गरजू विद्यार्थी असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा. बरोबर, चला त्यानंतर दुसरा प्रश्न आहे. चला त्यानंतर हा प्रश्न आहे, काय करायचं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, कोणत्या पद्धतीने आपल्याला आन्सर काढायचा आहे, तर चुकीचे आन्सर शोधून आपल्याला बरोबर आन्सर काढायचा आहे. तर बघा याच्यामध्ये आपल्याला महत्वाची गोष्ट काय करायचंय, बघा इथं पी बदलायला पाहिजे, पी असा व्हायला पाहिजे, पण याच्यामध्ये पी जशाच तसे म्हणजे हा तुमचा उत्तर चुकीचा आहे. चला त्याच्यानंतर बघा महत्वाच्या गोष्टी आपण फास्ट मध्ये आपण करू शकतो. बघा त्यानंतर बघा पी नंतर ओ आहे, ओ नंतर ओ आर आणि सी आहे. पण बघा त्यानंतर जरी आपण पाहिला तर इथं जरी पाहिला आपण तर पी नंतर आर आलाय, पी नंतर ओ पाहिजे, पी नंतर आर आलाय, असं आपण बदलत नाही, जागा बदलत नाही, जागा त्याची तेच राहते. ठीक आहे, बरोबर. चला त्याच्यानंतर बघा महत्वाची गोष्ट, पी हा आरशाच्या जवळ आहे ना, मग पी हा आरशाच्या जवळच पाहिजे. हा पी आरशाच्या दूर गेलेला आहे, म्हणजे हा पण आन्सर चुकीचा आहे. विद्यार्थी मित्रांनो तुमचा उत्तर काय असेल, बी असेल. अशा प्रकारे लवकरात लवकर आणि सटीक आन्सर तुमचा येईल, तुम्ही या पद्धतीने काढले तर. चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, त्याच्यानंतरचा हा प्रश्न आहे. ठीक आहे, कोणते एक पॉईंट तुम्ही पकडा आणि तो पॉईंट तुम्ही चेक करा. बघा आता महत्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो काय आहे, तर एक आपण बघू. चला हा जो कोपऱ्यातील काळा भाग आहे, जर त्याची आरशातील प्रतिमा बनली तर हा दूर जायला पाहिजे आणि हा जवळ राहायला पाहिजे. पण आपण जरी पाहिला तर इथं याच साईडला आहे, इथं पण त्याच साईडला आहे, इथं पण त्याच साईडला आहे आणि इथे त्याच साईडला आहे. हे बदलायला पाहिजे का, ही जवळ नाही, ते दूर जायला पाहिजे. म्हणून हे दोन्ही आन्सर काय असणार, चुकीचे असणार. कारण यांच्यामध्ये हा काळा जो कलरचा भाग आहे तो बदललेला नाही, जशाचा तसा आहे, जसाचा तसा राहणार नाही. डाव्याची बाजू उजवी आणि उजव्याची डावी होत असते. ठीक आहे, चला आता दोन चुकी झाले. आता आपल्याकडे ते दोन उत्तर राहिलेले आहेत, दोन उत्तर राहिलेले आहेत. चला त्यानंतर बघूया. बघा इथं क्यू हा जवळ आहे आरशाच्या आणि यस जवळ आहे, बरोबर. पण ही जरी आकृती पाहिली तुम्ही तर क्यू जवळ आहे पण यस हा दूर गेलेला आहे. यस हा दूर जायला पाहिजे नव्हता, कारण तो जवळ आहे, ते जवळच राहायला पाहिजे. बघा हा क्यू, यस, आर आणि पी हा आन्सर तुमचा बरोबर आहे. बाकी पाहिजे काही गरज पडणार नाही. चुकीचा आन्सर सुद्धा आपोआप तुमचा आन्सर बरोबर येईल. चला त्याच्यानंतर बघा चला हाय बघा प्रश्न आकृती तुम्हाला दिली आहे आणि उत्तर आकृती शोधायची. फास्ट मध्ये तुम्ही शोधू शकता. बघा हा जशाच तसा आहे, बदलला नाही, म्हणजे चुकीचा आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा आपण जरी पाहिला तर ई हे आरशाच्या जवळ आहे आणि हे इथं आरशाच्या दूर गेली आहे, म्हणजे दूर गेली आहे, तर हे पण चुकीचं आहे. त्यानंतर बघा डब्ल्यू आहे. बघा जो एखादी अल्फाबेट असेल त्याची वरची आणि खालची बाजू बदलत नाही. जसं हा डब्ल्यू आहे, जर डब्ल्यू असेल तर डब्ल्यू ची वरची आणि खालची बाजू बदलणार नाही, फक्त डावी आणि उजवी बाजू बदलणार. पण इथे बघा वरची आणि खालची बाजू बदलली आहे, म्हणून हा पण आन्सर चुकीचा आहे. तुमचा आन्सर काय असेल तर डी असेल. अशा प्रकारे तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये आणि बरोबर उत्तर शोधता येईल. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे हा प्रश्न आहे. ठीक आहे, चला फास्ट मध्ये सोडवायचा आहे. बघा मी तुम्हाला सांगत आहे, त्याच्यामुळे तुम्हाला वाटत असेल की थोडा वेळ लागू राहील, पण तुम्ही जरी स्वतः प्रश्नाचे उत्तर काढायला लागले तर तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. खूप जास्तीत जास्त 10-20 सेकंद मध्ये तुम्ही आन्सर काढू शकता. ठीक आहे, चला
बघा त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो महत्वाची गोष्ट फास्ट मध्ये बघायचं आहे. बघा इथं वाय असं आहे. वायची आपण आरशातील प्रतिमेमध्ये खालची वरची बाजू बदलते का नाही. वाय आहे इथं, मग वाय हा इथं उलटा झालाय, हा चुकलेला आहे तुमचा आन्सर. बरोबर की नाही, बरोबर ना. चलो त्यानंतर बघा त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट 5 हा आरशाच्या जवळ आहे आणि ए आरशाच्या जवळ आहे. 5 आणि ए आरशाच्या जवळ आहे, पण इथं ए हा दूर गेलेला आहे, इथं पाहिजे होता, मग हा पण चुकलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर काय आहे तर आपण जरी पाहिला हा 5 आरशाच्या जवळ असायला पाहिजे, पण 5 दूर गेलाय, तो पण चुकलेला आहे. आता आपण आन्सर सी करा. ठीक आहे. अशा प्रकारे शोधायचं आहे. एकदम जबरदस्त काम आहे. ठीक आहे. चला त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर आहे. ठीक आहे. चला महत्वाची गोष्ट की 4 दशांश आहे, एक चुकत, एक जो आन्सर आहे कॅन्सल. 4 बदलायला पाहिजे, त्याची डावी उजवी बाजू बदलायला पाहिजे, पण दशांश आहे तो चुकीचा आहे. कुठेही सोड करा, काही फरक पडत नाही. इथं बघा 4 आरशाच्या जवळ आहे, इथं 4 आरशाच्या दूर गेलेला आहे, म्हणजे हा पण चुकीचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट 3 हे आहे, 3 चे 6 व्हायला पाहिजे असेल, पण इथं 3 जशात असं आहे, हा पण चुकलेला आहे. आन्सर तुमचा कोणता आहे, बी आहे. अशा प्रकारे. ठीक आहे. समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो, हळूवार समजा. एकदा जर नाही समजला तर 2दा व्हिडिओ पहा, 3दा व्हिडिओ पहा. एकदा का तुम्हाला समजायला आलं तर बेस्ट तुमचा राहील. ठीक आहे. चला ठीक आहे. त्याच्यानंतर बघा हा प्रश्न सोडवायचा आहे तुम्हाला. एक प्रश्न आकृती दिली आहे आणि 4 उत्तर आकृती दिले आहे, त्याच्यामधून तुम्हाला बरोबर कोणती ते बघायचं. आता बघा विद्यार्थी पटकन तुम्हाला दिसतात इथं काय आहे, इथं एरो आहे, पण हे असं कुठं तुम्हाला दिसत आहे का प्रश्न आकृतीमध्ये, नाही दिसत आहे. मग इथं कसं आगाऊ कारभार केलेला आहे, चुकीचा आहे, होणारच नाही तसं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इथं 7 आरशाच्या जवळ आहे, ही आरसा आहे. ठीक आहे. आरशाच्या जवळ आहे, पण इथं 7 दूर गेले. जवळ ते जवळ असताना मी सांगितलं, जवळ ते जवळ असताना दूर गेले म्हणजे हा पण चुकीचा आहे. त्यानंतर इथं पण दूर गेलेले आहेत, हा पण चुकीचा आहे. 7 दूर गेले ना, चुकीचा आहे. मग तुमचा उत्तर असेल सी असेल. अशा प्रकारे प्रश्नाचं उत्तर आहे. चला ठीक आहे. ओके. चला नंतरचा प्रश्न शोधूया. हा प्रश्न चला बघा महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला काही गोष्टी बेसिक वाल्या माहित पाहिजे की टॉप आणि बॉटम म्हणजे खालची आणि वरची बाजू कधीच बदलत नाही. आरशाच्या प्रतिमेमध्ये उजवी आणि डावी बाजू बदलत असते. ठीक आहे. चला मग आपण पाहिले हा जो काळावाला जो भाग आहे तो वर आहे, म्हणजे तो वरच असायला पाहिजे. पण विद्यार्थी मित्रांनो हा जो भाग आहे काळा भाग हा खाली आलेला आहे, बरोबर नाही. ठीक आहे. हा जो काळा भाग आहे हा वर असायला पाहिजे, हा खाली आलेला आहे, म्हणजे चुकीची गोष्ट आहे. मग हा उत्तर पण चुकीचा असायला पाहिजे, हा उत्तर तुमचा येणार नाही. समजा. ओके. समजलं का तुम्हाला. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, लक्षपूर्वक समजून घ्या. ठीक आहे. चला त्याच्यानंतर बघा आता दोन तुमची चुकीचे ठरले, आता हे 2 राहिलेले आहेत. पण त्याच्यामध्ये तुम्ही जर प्रश्न आकृती पाहिल्या आणि ही आकृती पाहिल्या तर जशाच तशी दिसत आहे. बघा वर काळा भाग आहे, हा बरोबर. बघा जशाच तशी दिसत आहे का, ही आणि ही आकृती दिसत आहे. मग ते बदलायला पाहिजे होती ना, नाही बदलली, म्हणजे ही पण चुकीची आहे. तुमचा उत्तर काय असेल, ए असेल. ठीक आहे. ओके. चला लक्ष द्या बाळांनो. ठीक आहे. जर तुम्ही नवोदयची परीक्षा पास झाले तर 6वी ते 12वी पर्यंत तुम्हाला मोफत शिक्षण मिळणार आहे, जेवण खावण सगळं मिळणार आहे. ठीक आहे. आणि एकदम क्वालिटी कंटेंटवाला शिक्षण मिळणार आहे. ठीक आहे. आणि तुमचं आयुष्य उज्ज्वल होईल. म्हणून लक्ष द्या, लक्षपूर्वक ऐका, लक्षपूर्वक क्वेश्चन करून पहा आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही आपली जागा एक निश्चित करा. ठीक आहे. चला बघा आता हा प्रश्न आहे, ही प्रश्न आकृती आहे. बघ रे बाळा. ठीक आहे. समजून घे. बघा ही प्रश्न आकृती आहे आणि ह्या 4 उत्तर आकृती आहेत. काय म्हटलंय तुम्हाला की वरची आणि खालची बाजू बदलत नाही. बघा वर गोल आहे, तुमचा वर गोल आहे ना, मग गोल वरच असायला पाहिजे. मग इथं गोल खाली आलेला आहे, इथं गोल खाली आलेला आहे, असं होणार का, बिलकुल होणार नाही. मग हा उत्तर तुमचा होऊच शकत नाही, कारण वरची आणि खालची बाजू कधी बदलत नाही. ओके. चला त्यानंतर बघा इथं आडव्या रेषा आहेत ना, इथं आडव्या रेषा आहेत, इथं आडव्या रेषा आहेत, इथं तिरप्या झालेल्या आहेत. असं कधी होते का, होत नाही.
हा पण चुकीचा आहे. मग तुमचा आन्सर काय असणार? ए. ए तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. बघा, अशा प्रकारे कमीत कमी वेळामध्ये तुम्ही एकदम उत्तर काढू शकता. ठीक आहे. चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे. ठीक आहे. या प्रश्नाची तुम्हाला आरशातील प्रतिमा काढायची आहे. बघा, आरशातील प्रतिमेमध्ये तुम्हाला आता बघा, इथं एकदम सोपा प्रश्न आहे. आता इथं तुम्हाला हे गोल दिसतात, हे गोल दिसत आहेत. इथं तुमचे गोलच गायब केलेले आहेत. मग इथं तुमचे गोल गायब केलेले आहेत. हा प्रश्न हे उत्तर तुमचे चुकीचे दोन ए आणि बी आणि डी चुकीचं आहे. कारण तिथे कोणती वस्तू मिसिंग राहणार आहे? जे आहे ते तुम्हाला दिसणारच आरशामध्ये. फक्त ती डाव्या बाजूची उजव्या बाजूला आणि उजव्या बाजूची डाव्या बाजूला दिसणार आहे. मग बघा, त्याच्यानंतर जर आपण ए आकृती पाहिली तर हे आणि हे आकृती जशा तशी सारखी दिसत आहे, ते पण बदलायला पाहिजे. हे चुकीचे आहे. अशा प्रकारे सी तुमचा उत्तर असेल. ठीक आहे. चला, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपण एकदम चांगल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच व्हिडिओ आपण घेत राहू. ठीक आहे. तुम्हाला काही प्रश्न होमवर्कमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? होमवर्कमध्ये ते प्रश्न करून त्याचा उत्तर ए बी सी डी असा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये काय करायचं आहे? कमेंट करायचा आहे. हा प्रश्न आहे. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे की हा प्रश्न आकृती आहे आणि हा उत्तर आकृती आहे. याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने शोधून, म्हणजे चुकीची आकृती शोधून आपोआप करेक्ट आकृती कशी निघणार ते तुम्हाला तसं त्या टेक्निक शोधायचं आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. एक प्रश्न. त्यानंतर बघा, हा एक प्रश्न आहे तुम्हाला होमवर्कमध्ये करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, हा एक प्रश्न तुम्हाला होमवर्कमध्ये करायचा आहे आणि हा एक प्रश्न तुम्हाला होमवर्कमध्ये करायचा आहे. ठीक आहे. किती क्वेश्चन दिले? 4 क्वेश्चन दिले तुम्हाला. 1 2 3 आणि 4. ठीक आहे. असे 4 प्रश्न तुम्हाला होमवर्कमध्ये करायचे आहे आणि त्यांचा येणारा उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. ठीक आहे. मी याच्यानंतर जो व्हिडिओ घेणार आहोत आपण, त्या व्हिडिओमध्ये याचे बरोबर उत्तर काय आहे ते तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी तुम्हाला स्वतः करून पाहायचं आहे. ठीक आहे. चला, तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न कशा प्रकारे सोडवायचे आणि कमीत कमी वेळात आणि एकदम करेक्ट उत्तर कसे शोधायचे याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण आता रिजनिंगचे क्वेश्चन घेत आहोत, बुद्धिमत्ताचे क्वेश्चन घेत आहोत. याच्यामध्ये आपण गणिताचे पण क्वेश्चन घेणार आहोत. आपण तुमच्यासोबत पेपर होईपर्यंत, जोपर्यंत पेपर होत नाही तोपर्यंत जुळून राहणार. त्यानंतर आपण प्रश्न पण घेणार, प्रश्नाची सिरीज चालवणार आहोत. ठीक आहे. म्हणून तुम्ही आमच्या चॅनलशी जुळून राहा. तुम्हाला नक्कीच या व्हिडिओचा फायदा होईल. ठीक आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.